मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा भाग त्यांनी चांगला दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. आज चांदोबाचा सीन झाला बरं का. तर आता तो सीन कसा झालाय यासाठी पूर्ण एपिसोड रिव्ह्यू बघा. छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. आता सुरुवातीला आपण बघतोय काल प्रतिमा त्यांनी खऱ्या तन्वीचा विषय काढला होता ना. त्या म्हणत असतात की तन्वी म्हणजे माझी तन्वी कुठे असेल, काय परिस्थितीत असेल, माझी तन्वी त्या अपघातानंतर कुठे गेली असेल, ती आता कुठे असेल. मग अर्जुन म्हणतो, हे बघ आत्या, बघ जाऊ दे, सोड आता हा विषय. तन्वी कुठे असेल हा विषय आपण इथेच थांबूया. प्रतिमा आत्या म्हणतात, असं कसं बोलतोयस तू अर्जुन, तन्वीला शोधायला नको का, ती आम्हाला भेटायला हवी ना. रविराज म्हणतात, हे बघ अगं प्रतिमा, मला अर्जुनचं पटतंय. आपण तन्वीचा शोध घेण्याचा किती प्रयत्न केला, कुठे असेल तन्वी, काय करत असेल. अगं तन्वीला शोधायच्या नादात आपण केवढी मोठी चूक करून बसलो बघ. आपण हे सगळं ना मृगजळाच्या मागे लागल्यासारखं होतंय. तन्वी कुठे आहे? आता मला असं वाटतं आपण हा शोध थांबवायला हवाय. अर्जुन म्हणतो, हो प्रतिमात्या, या शोधामुळे आपण फसलो गेलोय. आपण या तन्वीचा शोध आता थांबवू. प्रतिमात्या म्हणतात, नाही रे अर्जुन, एवढं सोपं नाहीये. 20 वर्ष मी कुठल्या अज्ञातवासात काढली ते माझं मला माहितीये. तसंच जर माझ्या तन्वीच्या बाबतीत होत असेल तर, ती आता सुद्धा कुठेतरी हाल सहन करत असेल तर आपण काय तिला वाऱ्यावर सोडून द्यायचंय का अर्जुन? रविराज म्हणतात, प्रतिमा, हा वेडेपणा मी आधीच केलाय आणि तन्वी तन्वी शोधण्याच्या हट्टापायी आपल्या घरात कोणीतरी वेगळीच तन्वी शिरून बसली आणि केवढी मोठी फसवणूक केली बघ तिने. मला आता माझ्या तन्वी प्रेमाच्या पायी कोणाला या गोष्टीचा फायदा घेऊ द्यायचा नाहीये. आता ही सुमन म्हणते, असं काय करता भाऊजी, तन्वी सापडेल हा तुमचा ठाम विश्वास होता ना, मग आता का हातपाय गाळताय. रविराज म्हणतात, नाही सुमन, याला हातपाय गाळणं नाही म्हणत, सत्याची जाणीव झाली असं म्हणतात. प्रतिमात्या म्हणतात, तुमचा विश्वास होता की नाही ठाम, की मी परत येईल, मग मी आले ना परत. मग तशीच आपली तन्वी सुद्धा येईल ना परत. का नाही होणार तन्वीच्या बाबतीत हे सगळं. एकदा ठेच लागली म्हणून काय आपण चालणं सोडून देतो का हो. रविराज म्हणतात, पण तरी सुद्धा मला पुन्हा हा त्रास निर्माण करायचा नाहीये. परत परत होणारी निराशा मला नकोय. बघ, तुला दिसतंय ना पूर्णाईची काय अवस्था झालीये तन्वीमुळे. हे बघ, मला आता या विषयावर चर्चा नकोय. प्रतिमा यांचं आता असं म्हणणं आहे प्रेक्षकांनो, रविराजांचं, की आता तन्वीचा शोध घ्यायचाच नाही. त्या शोधामुळेच प्रिया नावाची ही फसवी मुलगी यांच्या घरात आली आणि यांना एवढा मोठा क्लेश देऊन गेली. पण तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल. आता सायली खरं तर एवढी हिंट देते त्यांना, पण तरी सुद्धा यांना काही समजेना अजून की सायली खरी तन्वी आहे. आता त्या प्रतिमा आत्या लागतात रडायला. सायली म्हणते, नको ना प्रतिमा आत्या, किती त्रास करून घेताय. रविराज म्हणतात, अगं प्रतिमा, मला माफ कर, पण मला कठोर व्हावं लागतंय ग. अगं मान्य कर, आता आपल्या नशिबात लेकीचं सुख नाहीये. सायली म्हणते, रविराज काका, खरंच येईल ना तन्वी कधीतरी. अर्जुन म्हणतो, ए बायको, हे बघ प्लीज, उगाच सिनियर आणि प्रतिमात्याला खोटी आशा दाखवू नकोस. प्रतापराव म्हणतात, आपण हा विषय बंद करू शकू की नाही हे मला माहिती नाही, पण आपण तन्वी या विषयावर बोलत राहिलो ना तर आपल्याला त्रासच होईल. मला असं वाटतं काही दिवसांसाठी का होईना, पण आपण हा विषय सध्या थांबूयात. मग आता सध्या यांनी या विषयावर पूर्णविराम दिलाय बरं का. सायली म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्ही मानता ना मला तुमची मुलगी, मग असं का म्हणताय की तुमची मुलगी जवळ नाहीये. मग प्रतिमा आत्या सायलीला जवळ घेतात. अस्मिता म्हणते, अगं आत्या, आपलं घर किती छान भरलेलं आहे, मग जी नाहीये तिची आठवण कशाला काढतेस तू, का रडतेस तिच्या आठवणीत. मग अर्जुन पण म्हणतो, हो प्लीज आत्या, स्माइल कर. मग अश्विन म्हणतो, हो, तुम्ही सगळ्यांनी पण सावरलं ना मला. कुटुंब म्हणून आपण एकत्र राहायला हवं, आपला बॉन्ड सांभाळायला हवा ना आपण. प्लीज आत्या, आता नको वाईट वाटून घेऊस. सायली म्हणते, हो आत्या, तुमच्यावर इतकं प्रेम करणारी माणसं आहेत आजूबाजूला, आता डोळ्यातनं पाणी नाही बरं काढायचं. अर्जुन म्हणतो, सिनियर, प्रतिमा आत्या, स्माइल प्लीज. मग सगळे हे एकमेकांचा हात हातात घट्ट धरतात. आता इथून पुढचा सीन दाखवलाय अर्जुन आणि सायलीचा. अर्जुन आता म्हणजे हे झोपायच्या तयारीत असतात. सायली अर्जुन बेडरूम मध्ये, सायली आवरसावर करत असते तेव्हा अर्जुन त्याच्या तंद्रीत असतो. सायली त्याला विचारते, अहो काय झालं, एवढे गप्प गप्प का आहात. अर्जुन म्हणतो, सायली, आपण प्रियाबद्दल जे जे ठरवलं होतं ना ते सगळं झालं. तिच्यावर आता एवढे चार्जेस लागणार आहेत ना की ती आयुष्यभर जेलमधनं निघणार नाहीये. पण या सगळ्याचा आपल्या फॅमिलीवर किती इम्पॅक्ट झालाय, किती त्रास होतोय सगळ्यांना. तिचं खरं रूप कळल्यानंतर खूप शॉक बसलाय ग सगळ्यांना. म्हणजे आपल्याला होती या सगळ्याची कल्पना, पण तरी सुद्धा पूर्णाजीची जी अवस्था झालीये ना ती मी कधीच इमॅजिन पण नव्हती केली ग. सायली आता अर्जुनला थोडं डायव्हर्ट करते त्या विषयावरनं आणि म्हणते, अहो इथे या, अहो या तर माझ्याजवळ या. सायली त्याचा हात धरते अर्जुनचा आणि त्याला आरशासमोर आणते आणि म्हणते, हे बघा, मला तुमची 2 माणसाशी ओळख करून द्यायची आहे. हे बघा, हे आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि ह्या आहेत मिसेस अर्जुन सुभेदार. अर्जुनला ती आरशात स्वतःचीच प्रतिमा दाखवतीये दोघांची पण आणि म्हणते, या दोघांनी सुद्धा आतापर्यंत सुभेदार किल्लेदारांवर आलेली अनेक संकटे
अशीच पळवून लावली आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं ना तरी ते त्यांना धडा शिकवतात. कितीही वादळं आलीत ना तरी एकमेकांची साथ यांनी सोडली नाहीये बरं. नेहमी ते एकत्रच राहतील. आपण ना या दोघांचा आदर्श ठेवायला हवा. तरच आपण आपल्या कुटुंबाला आत्ताच्या परिस्थितीतून बाहेर काढू शकू. अर्जुन म्हणतो, या अर्जुन सुभेदाराचं मला माहिती नाहीये. हां, पण मिसेस सायली सुभेदारांचं मला माहिती आहे बरं का. म्हणजे या ज्या घरात जातील ना, त्या घरात टेन्शन, दुःख कधीच नसणार आहेत. सायली म्हणते, आता कसे हसलात बरं? मला ना तुम्हाला असंच हसताना बघायचंय." अर्जुन म्हणतो, "हो आणि बायको, तुझ्या चेहऱ्यावरनं पण स्माईल अजिबात 5 मिनिटासाठी पण जाता कामा नये हं." सायली म्हणते, "बरं, चला आता आराम करूयात. आपण खूप मोठ्या दिव्यातनं बाहेर आलोय. आपल्याला पण आरामाची गरज आहे ना? चला बरं." अर्जुन आता रोमॅन्टिक होऊन तिचा हात धरतो आणि म्हणतो, "बायको, तू जरा महत्वाची गोष्ट विसरतेस ना." सायली म्हणते, "झालं. जरा मूड चांगला झाला की सुरू झालेत तुम्ही नाही का? चला आता झोपायचंय." अर्जुन म्हणतो, "काय गो बायको, हे बरं आहे. नवऱ्यासाठी वेळ नाहीये का तुझ्याकडे?" सायली आता त्याला अशी टाळत असते आणि म्हणत असते, "बरं चला, पुरे झालं, झोपायला चला." अर्जुन आता तिच्या मागे मागे करत असतो आणि म्हणत असतो, "ए बायको, आज मी तुझी मनमानी नाही चालवणार. अजिबात तुझं ऐकणार नाहीये आज." मग सायली अशी पळापळ करत असते, अर्जुनला अशी पळवत असते सगळ्या खोलीमध्ये. दोघेही रोमॅन्टिक झालेले असतात. मग अर्जुन सायलीचा हात धरतो आणि इथे एक बॅकग्राऊंडला गाणं वाजवतात ते सावर रे रे मना आणि त्या म्युझिकमध्ये त्यांनी दाखवलंय या दोघांचा रोमॅन्स. मागच्या वेळेला कसा दाखवला होता सावलीमध्ये, तसाच आता पण दाखवलेला आहे. सो आजचा हा एपिसोड टीव्हीवर बघायला मिस करू नका. छान दाखवलाय त्यांनी. मी मगाशीच म्हणलं आजचा भाग त्यांनी चांगला दाखवलाय. पुढे आता काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. कारण सायलीला आता पावलोपावली ती तन्वी असल्याचं जास्ती भासणार आहे बरं का प्रेक्षकांनो. कारण ती मुळातच तन्वी या कॅरेक्टरमध्ये आता गेलेली आहे. पूर्णाजींना बरं वाटावं म्हणून ती तन्वी झालेली आहे. पण आज एक वेगळंच संकट आलंय. म्हणजे आता पूर्णाजीला सायली पण आठवते बरं का. पण त्या सायली कोणाला समजतात हे अजून कळलेलं नाहीये. मस्त दाखवलंय. पण त्या अर्जुनला टेन्शन आलं ना की पूर्णाजी आता सायली कोणाला समजते म्हणून. तर आता अर्जुन आणि सायलीवरती हा छान रोमॅन्टिक सीन त्यांनी दाखवलाय. सायली अर्जुनच्या या रोमॅन्टिक सीनवर सावर रे रे मना हे गाणं ऐकायला खूप छान वाटलं बरं का मंडळी. आता ते चांदोबा चांदोबा सीन आलाय बघा. पूर्णाजी पहाटे पहाटे उठलेले असतात, कॉफी पीत असतात आणि आता अश्विन म्हणत असतो, "पूर्णाजी बरं आहे ना तुला?" पूर्णाजी म्हणतात, "काय रे अश्विन, तू ना पेशंट नसलेल्या माणसाला पण सतत तब्येतीची विचारपूस करत असतो. पण काय रे, तन्वी कुठे गेलीये? तुम्ही कोणी काही बोलत नाही आहात. कुठे आहे तन्वी?" अस्मिता म्हणते, "अगं पूर्णाजी, ती तिच्या खोलीत आवरत असेल ना, ती येईलच इतक्यात." पूर्णाजी म्हणतात, आणि आपला अर्जुन काय 9 वाजेशिवाय उठणार नाहीये. आत्ता कुठे त्याची पहाट झाली असणार आहे." रविराज म्हणतात, "पूर्णाजी, नाश्ता झाला ना की आम्ही निघतो हं. तसं आम्ही मुक्काम करणार होतो, पण आम्ही निघतो आता." मग लगेच पूर्णाजी म्हणतात, "असं काय करता रविराज? हे तुमचं पण घर आहे ना?" प्रतिमात्या म्हणतात, "हो पूर्णाई, तेही आहेच, पण निघायला हवं ना आता." तेवढ्यात सायली आणि अर्जुन खाली आलेत बरं का. पूर्णाजी सायलीला बघतात आणि म्हणतात, "तन्वी, अगं अस्मिता तर म्हणाली की तू तुझ्या रूम मध्येस. मग तू अर्जुनच्या रूम मधून कशी काय आलीस?" म्हणजे त्यांना हे माहितीच नाहीये की तन्वीचं म्हणजे त्या असं समजतायत की सायलीचं आणि अर्जुनचं लग्न झालंय. पण जी सायली आहे ती कोणाला समजतात कोणास ठाऊक. आता प्रियाला सायली समजतात का काय कोणास ठाऊक बाबा. ते प्रेक्षकांनो मजा येणार आहे पुढे बघायला. पूर्णाजी असं बोलल्यावर सगळेच घाबरतात बरं का. मग सायली सावरते हा प्रसंग आणि म्हणते, "अगं पूर्णाजी, मी सायलीचा ड्रेस घातला होता ना काल, तो ठेवायला गेले होते मी तिच्या खोलीत." मग पूर्णाजी म्हणतात, "बरं बरं, ये बेटा चहा पी बरं. आणि ए अर्जुन, बरं झालं तू लवकर उठलास." अर्जुन म्हणतो, "तू आलीस ना पूर्णाजी, घाबरून जागच आली बघ मला." पूर्णाजी स्माईल करतात आणि म्हणतात, सगळे एकत्र असले ना की किती छान वाटतं. मी यात्रा करताना माझं मन प्रसन्न होतंच, पण तरी मला सारखं घरी यावंसं वाटत होतं." अस्मिता म्हणते, "ए पूर्णाजी, पण आता इतक्यात कुठे जायचं ठरवू नकोस हं. सतत तुझ्या पायाला भिंगरी लागलेली असते." पूर्णाजी हसून म्हणतात, "नाही नाही, आता कुठे जाणार नाहीये." मग सुमन म्हणते, "पूर्णाई, तुम्हाला कुठे बदल हवा असेल ना तर आमच्या घरी या हं राहायला, पण प्रवास मात्र थांबवा आता." विमल म्हणते, "बरं चला सगळे नाश्त्याला." मग लगेच पूर्णाजी म्हणतात, "अगं ए विमल, सायली कुठे गेलीये? सायली आल्यावर आपण सगळेच नाश्ता करूयात की." "अरे सगळ्यांना टेन्शन आलं ना आता. सायली कोणाला समजतायत ह्या आता." अर्जुनला सगळ्यात जास्ती टेन्शन आलंय बरं का. मग सायली पुन्हा हा प्रसंग सावरून म्हणते, "अ, हल्ली ना सायली 1 दिवसाआड जाते मधुभाऊंना भेटायला. हल्ली हॉस्पिटलला जास्ती जाते ना सायली. म्हणजे एरवी ती दुपारी जाते, पण आज सकाळी उठून हॉस्पिटलला गेलीये मधुभाऊंना भेटायला." मग लगेच पूर्णाजी म्हणतात, "हो बाई, मधुभाऊंना लवकर बरं वाटायला हवं.
सायलीचा जीव अडकलाय ना मधुभाऊंमध्ये. आता अर्जुनने अश्विनला खुणवलं बरं का, जरा बाजूला ये म्हणून. मजा आली बरं का अर्जुनची. म्हणजे आता त्याला टेन्शन आलंय, की पूर्णाची सायली कोणाला समजते. आता तो बाजूला जातो आणि अश्विनला हळू बोलत असतो, अरे अश्विन, पूर्णाची सायलीला तन्वी समजते ते ठीक आहे. म्हणजे तरी सुद्धा तिच्या मेमरीमध्ये सायली एक्झिस्ट करते. अरे अश्विन, म्हणजे पूर्णाची कोणाला सायली समजते आता? अश्विन म्हणतो, बाबा दादा, मला काहीच कळत नाहीये. पूर्णाजीने तिच्या मनात सायलीची वेगळीच इमेज तयार केली आहे. दादा, तिचा ब्रेन तिला सांगतोय की समोर जी दिसतेय ती तन्वी आहे आणि दुसरीच कोणीतरी सायली असं ती समजते. पण आता ती कसं विचार करते, काय विचार करते ते आपल्याला नंतरच कळेल ना रे. दादा, आपल्याला हे सगळं सायकोलॉजिस्टच सांगणार आहे पुढे काय आणि काय नाही ते. अर्जुन म्हणतो, अरे अश्विन, हे किती अवघड जाणार आहे आपल्याला. अश्विन म्हणतो, हो अवघड जाणार आहे, पण आपल्याला हे सगळं असंच सावरावं लागणार आहे. तुझा आणि सायली वहिनीचा एकत्र फोटो बिलकुल दिसला नाही पाहिजे पूर्णाजीला, आणि तन्वीचा आणि माझा सुद्धा, बरं का. म्हणजे तिचं कन्फ्युजन वाढेल नाही तर दादा. अर्जुन म्हणतो, बरं मी आणि मम्मा घेतो त्याची काळजी. तेवढ्यात आता पूर्णाजी अर्जुनला आवाज देतात, काय रे, तुम्ही दोघं काय कुजबुज करताय रे एकमेकांमध्ये? मग लगेच अर्जुन आणि अश्विन त्यांचं बोलणं थांबवतात आणि मग पूर्णाजीच्या समोर येऊन बसतात. तेवढ्यात आता विमल येते आणि म्हणते, अर्जुन दादा, तुमची कॉफी. आता बघा मंडळी, बोलता बोलता त्या चांदोबाचा विषय कसा निघतो ते. अर्जुनने आता ते सायलीच्या फोटोचा कप घेतलेला असतो ना हातामध्ये, पूर्णाजी बघू नये म्हणून त्याने पटकन तो असा लपवलाय बरं का. म्हणजे समोर केलाय कप, ते फोटो आहे ना त्या दोघांचे एकमेकांचे कपांवर. आता तो लगेच फोटो लपवतो. आता ही विमल म्हणते, अहो सायली ताई, हे घ्या तुमचा चहा. पूर्णाजी एकदम बघायला लागतात विमलकडे. मग लगेच विमल म्हणते, नाही तन्वी ताई, हा तुमचा चहा. सायली म्हणते, विमल ताई, मी चहा घेतलाय मगाशी, मला दूध देता का थोडंसं आणून? मग विमल म्हणते, आणते पूर्णाजी म्हणतात, काय ग बाई तन्वी, अगो लहानपणी तर तू दुधाला नाक मुरडायचीस, आज दूध मागते तन्वी. अहो रविराज, बघितलं का? अहो तन्वी किती नखरे करायची ना लहानपणी दूध पिण्यासाठी. रविराज म्हणतात, हो आठवतंय ना पूर्णाई, तन्वीला दूध देणं म्हणजे संकटच असायचं आपल्यावर. प्रतापराव म्हणतात, हो ना, तन्वीसाठी त्यानंतर एक खास गाण्याचा कार्यक्रम करावा लागायचा. मग रविराज म्हणतात, हो खरंय. मग प्रतिमा आत्याला आठवतं, त्या म्हणतात, पूर्णाई, अगं तू तन्वीसाठी गाणं म्हणायची, आठवतं का तुला? तेवढ्यात कल्पनाताई येत म्हणतात, जाऊ द्या ना आता सगळं, सोडा ना. पूर्णाई, तुम्ही कॉफी प्या बरं. पण पूर्णाजीच्या डोक्यात ते गाणं येतच. पूर्णाजी कॉफीचा मग समोर घेतात आणि म्हणतात, तन्वी, तू अशी गप्प का ग? आठवतं ना तुला गाण्याचा कार्यक्रम? आता सायलीला टेन्शन आलं बरं का, कुठलं गाणं, काय गाणं हे तिला त्यावेळेला नाही आठवत, पण बोलता बोलता आठवतं. सायली बघते पूर्णाजीकडे आणि म्हणते, हो आठवतं ना पूर्णाजी, आठवतं ना. अस्मिता हळूच प्रतापरावांच्या कानात म्हणत असते, बापरे डॅड, आता पूर्णाजीला काही आठवलं पुन्हा तर? आता सायलीचं काही खरं नाहीये. प्रतापराव म्हणतात, नाही मला नाही वाटत काही आठवेल पूर्णाईला. मग पूर्णाजी ते गाणं म्हणायला लागतात, तन्वी, चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, असं म्हणून तिच्याकडे बघायला लागतात सायलीकडे. सायली आता त्यांच्याकडे बघायला लागते, काय बोलावं पुढे ते तिला त्यावेळेला कळे ना. पण आता सगळेजण एकमेकांकडे पाहायला लागतात. मग या कल्पनाताई हळूच म्हणतात, आपल्या पूर्णाई तन्वीसाठी गाणं गायच्या लहानपणी हे, आणि तन्वी मग ते पुढचे जे 2 वाक्य ना ते चुकीचं गायची. पण आता सायलीला कसं काय कळणार हे? सगळ्यांना टेन्शन आलं बरं का. सायली आता हा प्रसंग कसा सावरेल? पण आता सायलीच खरी तन्वी असल्यामुळे तिला ते लहानपणचे जे 2 वाक्य चुकीचे ती बोलत होती ना ते आठवतात. आता खरं तर ते गाणं असं आहे प्रेक्षकांनो, चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे पण मला म्हणावंसं वाटले 2 वाक्य म्हणून मी म्हणून दाखवले तुम्हाला. तर आता सायली डोळे मिटते आणि ते पुढचे 2 वाक्य चुकीचे बोलते, जे ती लहानपणी बोलत असते. पूर्णाजी म्हणत असतात, चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का. सायली डोळे लावून घेते आणि पुढचे वाक्य म्हणते, लिंबोणीचं झाड वरफांदी, मामाच्या वाड्या वरबंदी. आता ती ते वाक्य चुकीचं बोलते आणि एकदम डोळे उघडते. म्हणजे तेच वाक्य ती लहानपणी बोलत असते बरं का. खरं तर प्रेक्षकांनो, याच प्रसंगावरनं सगळ्या सुभेदार आणि किल्लेदारांना कळायला हवं होतं की सायलीच खरी तन्वी आहे. पण त्यांनी हा प्रसंग इतका गोलमोल करून टाकला की विचारूच नका. खरं तर त्या क्षणाला विचारायला हवं होतं त्यांनी, की सायली, बघू बरं तुझ्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे का? पण नाही, एकाच्या पण लक्षात आलेलं नाहीये बरं का. सगळे ब्लॉक झालेले आहेत सध्या. पूर्णाजी म्हणतात, तन्वी किती मोठी झालीस ग, पण लहानपणचं काही विसरली नाहीयेस. हे 2 शब्द तू बरोबर चुकीचं म्हणायचीस. लिंबोणीच्या झाडावर फांदी, मामाच्या वाड्यावर बंदी.
आता सायली अशी म्हणजे बावरल्यासारखी इकडे तिकडे बघत असते. सगळेजण सायलीकडे बघत असतात. मग पूर्णाजी पुढे तिला आठवण करून देत असतात, की "अगं सायली, आठवतं ना तुला? प्रताप तुला म्हणायचा, 'अगं तन्वी, तू माझ्या वाड्यावर कशाला बंदी आणायला निघाली आहेस?' आणि सगळे आम्ही हसायचो पोट बघा धरून. मंडळी, सगळ्या सुभेदार आणि किल्लेदारांना वाटतं, की सायलीने हा प्रसंग सावरला. असं कसं बरं एवढा योगायोग असेल? थोडं तर लक्षात यायला हवं होतं ना यांच्या. तर आता सायली मनातल्या मनात विचार करते, हे कसं शक्य आहे? लहान असताना मी आश्रमात असताना या 2 ओळी चुकीच्याच म्हणायचे. एवढा योगायोग कसं काय असू शकतो? हे तिला कळतंय पण वळत नाहीये. पूर्णाजी म्हणतात, "अगं तन्वी, तुझ्या तोंडून आत्ता हे गाणं ऐकलं ना, तर असं वाटलं की तू पुन्हा 5 वर्षाची झाली आहेस. मुलं मोठी झाली, आपापल्या कामाला लागली, तरी नात्यातल्या काही गोष्टी कोणी विसरत नसतं." आता पूर्णाजी सांगत असतात, की मुलांची आपल्या घराशी नाळ जोडलेली असते ती अशी. अर्जुन म्हणतो, "पूर्णाजी, आता तू जरा आराम कर बरं." पूर्णाजी म्हणतात, "बरं बाबा, जाते रे. माझ्या नातीशी बोलूही देत नाहीस तू." मग विमल पूर्णाजीला खोलीमध्ये घेऊन जाते. आता या सगळ्यांना असं वाटतं, की सायलीने हा प्रसंग पुन्हा एकदा सावरला. कसं काय असं वाटू शकत नाही बरं प्रेक्षकांनो, की सायली खरी तन्वी. एवढी हिंट देते ही. म्हणजे प्रियाने गाठोडं उचलून आणलं, तर ते गाठोडं सायलीचं असू शकतं हा 2 सेकंड पण कोणी विचार करत नाहीये. काय माहीत बाबा, आता यांना जेव्हा मालिका संपवायची असेल, तेव्हा यांना सायली खरी तन्वी आहे हे आठवेल. बघू पुढे काय काय घडणार आहेत ते. आता पूर्णाजी निघून जातात, तेव्हा अर्जुन विचारतो सायलीला आधी, "काय गं ए सायली, तू कसं काय ते वाक्य बरोबर बोलली? काय गं बायको, एक्झॅक्टली तू चुकीचं कसं काय गायलीस त्या 2 ओळी? तुला हे सगळं माहित होतं का आधी?" सुमन म्हणते, "हो ना बाई, मला तर भीतीच वाटली. आता पूर्णाई काय म्हणतील?" प्रतापराव म्हणतात, "हो ना, तन्वी हे गाणं बरोबर चुकीचं म्हणायची. अगदी असंच माझ्या कानात आजही वाजतंय ते गाणं. पण सायलीला ते कसं काय जमलं?" सायली म्हणते, "हो ना, आश्रमात असताना मधुभाऊ म्हणायचे ना मला हे गाणं, तेव्हा मी या 2 ओळी अशाच चुकीचं गायचे आणि मधुभाऊ हसायचे. ते म्हणायचे, 'काय गं बाई, त्यात चांदोबाचं आणि तुझ्या मामाचं काय वैर आहे? अगं त्या चांदोबामुळे तुझ्या मामाच्या वाड्यावर कशाला बंदी लावतेस?' अस्मिता म्हणते, 'हा तर योगायोगच असू शकतो. दुसरं काय एक्सप्लेनेशन असणार याला?' अर्जुन म्हणतो, 'पण नेहमी असा योगायोग होईल आणि सायली खरी ठरेल असं नाही ना. आजच सायली हे गाणं चुकीचं गायलं नसती, तर आजीला किती त्रास झाला असता. मग काय केलं असतं आपण?' अरे यार प्रेक्षकांनो, काय या इतके तंतोतंत चुकीचे वाक्य कोण कसं बरं बोलेल? ऑब्व्हियसली तिला ते माहितीये म्हणून ती बोलतेय ना. एवढं पण लक्षात येईना कोणाच्या. शिट यार, असं वाटतंय जावं तिथे आणि आपणच सांगावं, "अरे बाबा, हीच खरी तन्वी आहे तुमची" म्हणून. असो. तर आता पुढच्या सीनमध्ये बघा यांची त्यावरच चर्चा चालू आहे. सायली म्हणते, "अहो जाऊ द्या, सोडा ना. तसं नाही ना झालं आणि यापुढे असं काही होणार पण नाहीये. उलट पूर्णाजी हसत निघून गेल्या ना. त्यांना माझ्याशी अजून बोलायचं होतं अहो. आणि शेवटी काय, आपण पूर्णाजीला चांगलं वाटावं म्हणूनच हे सगळं करतोय ना." कल्पनाताई म्हणतात, "हो रे बाबा अर्जुन, सगळ्यांना काळजी वाटणं साहजिक आहे. पण आपला पण नाईलाज आहे रे. दुसरा कुठला पर्याय सापडेपर्यंत सायलीला तन्वी बनून राहावं लागणार आहे." मग अश्विन म्हणतो, "सायली वहिनीकडे तन्वी म्हणून बघितलं तरच पूर्णाजीचा आजार जरा कमी होईल आणि विशेष म्हणजे आज पूर्णाजीचं बीपी पण नॉर्मल दाखवत होतं बरं का. म्हणजे या नाटकाचा आपल्याला नक्कीच उपयोग होतोय." रविराज म्हणतात, "पण काय रे अश्विन, पूर्णाईचं काउन्सिलिंग वगैरे सुरू करणार होते ना डॉक्टर?" अश्विन म्हणतो, "हो अरे रविराज काका, लवकरच सुरू करतील. आता मेडिसिन चालू आहेत सध्या. म्हणजे सायली वहिनी जोपर्यंत तन्वी म्हणून वावरेल पूर्णाजी समोर, तोपर्यंत आपल्याला नक्कीच या गोष्टीचा उपयोग होणार आहे. आणि पूर्णाजी लवकर बरी होणार आहे." सायली म्हणते, "आपण सगळ्यांनी मिळून ठरवलंय ना हे सगळं, तसंच करूयात. आणि आता जशी मी या परीक्षेत पास झाले ना, तशीच पुढच्याही परीक्षेत पास होईल." आता अशाच परीक्षा देत देत यांच्या समोर सत्य उघड होणार आहे प्रेक्षकांनो, की सायलीच खरी तन्वी आहे असं दिसतंय खरी बरं का. पण बघूयात. आता प्रियानं प्रेक्षकांनो बसली उपोषणाला. जोवर अश्विन येऊन तिला खाऊ घालत नाही तोपर्यंत ती जेवणार नाहीये म्हणे. आता महिपतला पण सर्टिफिकेट भेटलंय बरं का. आता पुढचे सीन त्यांनी तेच दाखवलेत. तर बघा आता पुढच्या सीन मध्ये काय होतं. या सगळ्यांनी ठरवलंय की जे चाललंय ते चालू द्यावं. रविराज म्हणतात, "प्रतिमा, आपण आता निघायला हवं. म्हणजे हे बघा पोरांनो, आमची कधीही गरज लागली तर मध्यरात्री आम्ही येऊ हं. पण आता आम्ही आम्ही निघतो हं." मग ही सुमन म्हणते, "हो, पूर्णाईची काळजी करू नका. सायलीने घेतलीये ना जबाबदारी, ती व्यवस्थित पार पाडेल." मग सायली म्हणते, "हो, तुम्ही पण सगळे काळजी घ्या हं." आणि मग रविराज, प्रतिमा आत्या, सुमन हे तिघेही निघून जातात. आता बघा इथून पुढे दाखवलं त्यांनी मैपत शिखरेचा सीन. आता हे सगळे जेवायला बसलेले असतात कैदी. तेव्हा तिथे एक इन्स्पेक्टर येतात, सीनियर इन्स्पेक्टर, आणि म्हणतात, "थांबा थांबा, सगळेजण जरा थांबा. मला एक अनाउन्समेंट करायची आहे. म्हणजे सगळ्यांना पिशव्या शिवायची कामं दिली होती ना, तर तुमच्यामध्ये सगळ्यात सर्वोत्कृष्ट काम एका कैद्याने केलंय. अतिशय उत्तम कामगिरी केली आहे त्या कैद्याने. त्याच्या वागणुकीत पण बदल झालाय.
त्यामुळे त्याला जेलकडनं सर्टिफिकेट देण्यात येते आणि त्याचं अभिनंदन करण्यात येतंय. त्या कैद्याचं नाव आहे महिपत शिखरे. हे ऐकल्यावर महिपतला खूप आनंद होतो बरं का प्रेक्षकांनो. महिपत आश्चर्याने बघायला लागतो त्या इन्स्पेक्टरकडे. ते इन्स्पेक्टर सर्टिफिकेट घेऊन महिपतला देतात आता आणि म्हणतात, "महिपत, तुला उत्तम कामगिरीसाठी आणि चांगल्या वागणुकीसाठी हे सर्टिफिकेट मिळतंय. हे घे." आता त्यावरती प्रशस्ती पत्रक, महिपत शिखरे, उत्तम वागणूक असं जे असतं ना ते कैद्यांचं, आपल्याला काही माहित नाही, पण त्यांनी ते दाखवलंय बघा. त्यात फोटो आहे, पुढे दिसेल तुम्हाला. सगळे महिपतसाठी टाळ्या वाजवतात. महिपत म्हणतो, "धन्यवाद साहेब. साहेब, मी हे सर्टिफिकेट माझ्या जीवापेक्षा जास्ती जपेलो. माझ्या वागणुकीमध्ये अजून चांगली सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल." नागराज बघत असतो बरं का महिपतकडे राग. ते इन्स्पेक्टर महिपतला म्हणतात, "महिपत शिखरे, तू जर असाच उत्तम वागलास, चांगली कामगिरी केलीस तर लवकर तुझी सुटका होईल बघ जेलमध्ये. ऑल द बेस्ट, जेलमधून ऑल द बेस्ट," असं ते म्हणतात. महिपत खुश असतो बरं का. महिपतने ते प्रशस्ती पत्रक असं छातीशी कुरवाळून ठेवलंय आणि म्हणतोय, "तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद, खरंच धन्यवाद." आता ते कैदी म्हणतात, "चला, तुमचं पण अभिनंदन. तुम्ही लवकर जाताल आता जेलमधून बाहेर." मग महिपत म्हणतो, "तुमचे पण आभार बरं का. माझ्यामुळे तुम्हाला जर काही त्रास झाला तर वेळोवेळी सांगा बरं का. माझ्या चुका मी सुधारायचा प्रयत्न करेल. मला भविष्यात ना आता साधी मुंगी पण मारायची नाहीये. काही चुकलं असेल तर माफ करा रे." असं म्हणून आता ते सगळे कैदी आपापल्या जेवायला चालले जातात. म्हणजे महिपत त्यांची माफी मागून घेतो आणि ते प्रशस्ती पत्रक तिथे खाली बसून असा छातीशी कुरवाळत असतो. नागराज त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, "ए महिपत, बघा ते प्रशस्ती पत्रक कसं." नागराज म्हणतो, "ए महिपत, बस ना. अरे कागदाचा तुकडा आहे तो. त्याला काय 24 तास मिठ्या मारून बसणार आहे काय तू?" मग महिपत म्हणतो, "नाही नाही, असं काय बोलता नागराज शेठ. अहो कागदाचा तुकडा नाही, सर्टिफिकेट आहे अहो नागराज शेठ, मी जेमतेम 4थी शिकलो. तुम्हाला सांगू का नागराज शेठ, मी 4थी शिकलो जेमतेम. शाळेत जाणं माहित नाही, पुस्तक वाचणं माहित नाही, कशी बशी 4थी केली हो. अहो दानगट विद्यार्थी होतो मी. शिक्षकांचा लई मार खायचो मी. अहो पोरायला पण मारायचो मी. देवाचे शाप लागले होते हो मला. पण आता हे सर्टिफिकेट वगैरे मला आतापर्यंत माहित नव्हतं हो. म्हणजे आयुष्यात कोणीतरी पहिल्यांदा माझं कौतुक केलं हो नागराज शेठ. त्याची किंमत मोठी असणार ना नागराज शेठ. असं कागदाचा तुकडा म्हणून कसं चालेल नागराज शेठ?" असं म्हणून महिपत त्या सर्टिफिकेटला कुरवाळत असतो बरं का. आता नागराज विचार करत असतो, "बाप रे, हा महिपत फार बिघडलाय. याला पूर्वीसारखं करू तर कसं करू?" आता इथून पुढे प्रियाचा सीन घेतलाय. प्रियाला अजून काही जेलचा युनिफॉर्म दिलेला नाही बरं का. ती त्याच दिवशीच्या ड्रेसमध्ये अजून सुद्धा तिच्या समोर नाश्ता ठेवलेला असतो, पण ती काही नाश्ता करायला तयार नसते. ती कॉन्स्टेबल येते आणि तिच्यावर ओरडते जोरात आणि म्हणते, "ए, तुला नाश्ता करायसाठी का मुहूर्ताची वाट बघायची आहे का? चल नाश्ता करून घे." प्रिया म्हणते, "मला नाही नाश्ता करायचा." ती कॉन्स्टेबल म्हणते, "तुला जास्ती माज आलाय का ग? फुकटचं भेटतंय तर खाऊन घे. नाश्त्याची वेळ संपली की पुन्हा नाश्ता मिळणार नाही." प्रिया म्हणते, "नाही, मी जोपर्यंत माझा नवरा इथे येत नाही ना तोपर्यंत नाही खाणार. माझे घरचे येणार." मग ती कॉन्स्टेबल म्हणते, "तुझा नवरा आला नाही तर उपाशी राहशील का? चल खाऊन घे." प्रिया ओरडून म्हणते, "सांगितलं ना एकदा, माझा नवरा येणार आहे अश्विन. येणार तो. तो येणार, तो माझ्याशिवाय नाही राहू शकणार." ती कॉन्स्टेबल म्हणते, "तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं खाऊन घे म्हटलं तर?" प्रिया आता ती ताटली फेकून म्हणते, "नाही खाणार. माझा नवरा येणार आहे अश्विन. तो तो मला त्याच्या हाताने भरवेल मगच मी खाईल. माझे घरचे पण येणार आहे मला भेटायला. नाही, मी उपाशी राहिले तर चालणार नाही त्यांना. ते येतील. ते मला खाऊ घालायला येतील." ती कॉन्स्टेबल विचार करते, आता हिला कसं खायला घालाव कोणास ठाऊक, असं म्हणून चालली जाते बरं का. प्रियाला पण ट्रॉमा बसलाय. अरे कोणाकोणाला ट्रॉमा बसलाय, साक्षीला ट्रॉमा बसलाय, पूर्णाजीला बसलाय धक्का, या प्रियाला पण धक्का बसलाय. म्हणजे प्रिया वाईट वागू नये तिलाच धक्का बसलाय बरं का. आता हा शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात आजचा. सायली अस्मिताच्या बाळाला घेऊन आली आहे. अचानक अस्मिताचं बाळ 5-6 महिन्याचं झालं बरं का. म्हणजे सायली बाळाला घेऊन येते बेडरूम मध्ये आणि म्हणते, "हे बघा, मला मामाची आठवण आली आहे." अर्जुन म्हणतो, "तू इथे काय करतोयस बाळा?" सायली म्हणते, "काय हो, हा कसला वास येतोय?" अर्जुन म्हणतो, "अगं रूम फ्रेशनरचा वास आहे." सायली म्हणते, "किती उग्र येतोय पण हा वास." अर्जुन म्हणतो, "काही काय सायली, अगं नेहमीचाच वास आहे." "ए बाळा, तुला माहितीये का, हा आवडता फ्रेग्नेन्स आहे बरं का मामीचा. ये ये ये," असा तो खेळवत असतो त्या बाळाला. मग सायलीला तो विचारतो, "ए बायको, माझी पिंक फाईल दे ना ग शोधून. मला सापडतच नाहीये ती फाईल." सायली मग त्या बाळाला म्हणते, "बघ बाळा, कसा आहे तुझा मामा. एकही काम त्याचं मामीशिवाय होत नाही बरं का. बघ आता, मामाची पिंक फाईल समोरच आहे, तरी मामा मामीलाच विचारतोय फाईल कुठे." अर्जुन म्हणतो, "बाळा, कसं आहे ना, मामीने तुझ्या मामाला खूप लाडावून ठेवलंय. त्याला स्वतःची कामं करूच देत नाही, मग मामा तरी काय करणार?" मग सायली त्या बाळाला म्हणते, "बघ बाळा, मामा स्वतःच्या चुका पण मामीवर ढकलतोय हा. अहो ऐकता का, मी याची दुधाची बाटली घेऊन येते, मी पटकन घेऊन येते. मी खाली विसरली आहे त्याची बाटली. तुम्ही जरा सांभाळता का याला?"
अर्जुन घाबरतो आता त्याला हातात घ्यायला आणि म्हणतो, "बापरे, बापरे! अगं ए सायली, मी कसं सांभाळणार याला?" सायली म्हणते, "अहो असं काय करताय? 2 मिनिटात आले मी बाटली घेऊन." आणि हे बघा, त्याला मांडीवर खेळवायचं नसेल ना, तर त्याला बेडवर ठेवा, दोन्ही बाजूने उशा ठेवा, मी आलेच तेवढ्या वेळात. अर्जुन म्हणतो, "ए ऐक ना सायली, ही जबाबदारी माझ्यावर टाकून जाऊ नकोस. अगं तू अस्मिताकडे जाऊन ठेवून ये याला प्लीज." सायली म्हणते, "असं काय करताय? अस्मिता त्यांची झोप झाली नाही म्हणून त्यांनी बाळाला माझ्याकडे दिलंय." "अहो म्हणून तर मी त्याला वर घेऊन आले ना, एवढं काय 2 मिनिटं थांब." "अहो इतकं काय, हे घ्या त्याचं खेळणं, आलेच मी." असं म्हणून सायली खाली जाते. तेव्हा अर्जुनला येतं टेन्शन. त्याला काही बाळ सांभाळायची सवय नाही नसते, एखाद्याला सवय बाळ सांभाळायची, त्याला जरा भीती वाटत असते. त्याने बाळाला असं घेतलंय बरं का कडेवर, म्हणजे असं हातावर घेतलंय आणि म्हणतोय, "बाळा मस्ती करू नकोस हं, शांत राहा. मामी आत्ता येते, पण आता मी काय करू? हा 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 हा, हलू नको हलू नको." त्याला भीती वाटत असते बरं का बाळाला सांभाळायची. आता अर्जुन अलगदपणे त्याला दिवाणवर ठेवतो त्यांच्या त्या बेडरूमच्या आणि म्हणतो, "थांब हं बाळा, मी उशी आणतो उशी." असं म्हणून अर्जुन जस्ट वळतो बरं का उशी घेण्यासाठी आणि ते बाळ लगेच असं कानं होतं, म्हणजे पालथं पडण्यासाठी म्हणून ते बाळ कानं होतं आणि तो पडणारच असतो बाळ. तेवढ्यात आता सायली तिथे येते आणि हा एपिसोड इथेच संपून जातो. अर्जुनची फजिती झाली आहे जरा बिचाऱ्याची, पण बाळांकडे असंच लक्ष द्यावं लागतं. विदिन अ सेकंड बाळं काय कुटाणे करतील सांगता येत नाही. तसंच या अर्जुनला बिचाऱ्याला टेन्शन आलं आता. म्हणजे सायली आल्यामुळे ते बाळ काही खाली पडलं नाहीये हे आपल्याला उद्याच्या भागात दिसेलच. आजचा भाग त्यांनी इथेच संपवला. पुढच्या भागात आपण बघतोय की सायली अर्जुनला शिकवते बाळाला कसं सांभाळायचं, कसं हाताळायचं. त्याला म्हणत असते, "बघा त्याच्या बारीक बारीक बोटांकडे बघा, हाताकडे बघा." मग कल्पनाताई पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय सायलीला म्हणत असतात, "अगं पूर्णाई तुला हाक मारताय, त्यांना शिरा द्यायचा आहे ना?" सायली म्हणते, "विमलताई पटकन बशीमध्ये शिरा द्या आणि त्यावर आंब्याच्या फोडी घाला." मग प्रतापराव म्हणतात, "तुला कसं कळलं? पूर्णाईला आंब्याच्या फोडी आवडतात?" कल्पनाताई पण म्हणतात, "तन्वी लहान होती ना तेव्हा अशीच आंब्याच्या फोडी द्यायची शिऱ्यावरती पूर्णाईला." आणि इकडे सायली पूर्णाजीला म्हणते, "तुझी साडी दे ना मला पूर्णाजी, जुनी साडी." पूर्णाजी तिला म्हणतात, "जुनी साडी कशाला?" सायली म्हणते, "कारण तुझ्या त्या साडीमध्ये जो मायेचा ओलावा आहे ना तो पुन्हा एकदा मला अनुभवायचा आहे." असं ती पूर्णाजीला म्हणत असते. तर आता प्रेक्षकांनो सायलीला पावलोपावली तिचा तन्वी असण्याचा भास होणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये दिसणार. मंडळी, सायलीच खरी तन्वी आहे याचा साक्षात्कार सुभेदार किल्लेदार मंडळी आणि स्वतः सायलीला कधी होईल याची आता वाट बघूयात. आणि आजचा एपिसोड कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. छान दाखवलाय तसं त्यांनी आजचा एपिसोड आणि आज खूप डायलॉग होते मालिकेमध्ये. चला तर मंडळी, आजचा एपिसोड कसा वाटला ते नक्की मला लाईक, शेअर आणि कमेंट करून कळवा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. आणि हो, लग्नानंतरचा भाग अजून आला नाहीये बरं का. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल अँड टेक केअर मंडळी. धन्यवाद.